नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील. तर आनंदातच राहा. तर आज आहे दुसरा श्रावणी सोमवार आणि उपवास असतो, त्यामुळे मग केसांवरून अंघोळ वगैरे केली मी. रात्री भरपूर ऑइलिंग केलं होतं, कारण थोडंसं मायग्रेनमुळे मला हेडेक होत होता. तर रात्री भरपूर ऑइलिंग वगैरे करून झोपले आणि सकाळी अशी छान डोक्यावरून अंघोळ केली. केस एकदम शायनी शायनी वाटत होते. तर अंघोळ वगैरे आटोपली आणि अंघोळीच्या आधीच घरातली क्लिनिंग वगैरे करून घेतलेली होती. म्हणजे अंघोळ झाली की लगेच देवपूजा करता येते. अंघोळ झाल्या जेव्हा आपण एकदम असे स्वच्छ असतो, घरही एकदम स्वच्छ असतं, मग तेव्हा आपल्याला पूजा करायला एकदम प्रसन्न वाटतं आणि अगरबत्ती दिवा वगैरे लावल्यानंतर तर अजूनच जास्त प्रसन्न वाटायला लागतं. तर आज सोमवार असल्यामुळे विशेष पूजा होती. माझ्या घरामध्ये जे पारद शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची मी वेगळी पूजा केलेली आहे. थोडीशी पुढे अशी प्लेटमध्ये पिंड मांडलेली आहे आणि त्यानंतर त्या पिंडीवर मी सेवा केलेली आहे. सेवा म्हणजे काही नाही, फक्त बेलपत्र वगैरे वाहिलेलं आहे, फूल वाहिलेलं आहे आणि जी शिवमूठ असते ती सुद्धा वाहिली आहे. मंदिरातल्या देवाला तर व्हायचीच आहे, पण घरातल्या पिंडीला सुद्धा वाहून घेतलं. आणि कालच फुलं वगैरे आणून ठेवली होती, त्यामुळे इतकी सुंदर फुलं वाहिल्यानंतर देवारा इतका छान दिसत होता ना. आणि देव पण खूप छान दिसतात जेव्हा अशी भरपूर फुलं वाहिलेली असतात तेव्हा. मंदिरात वगैरे जाऊन आले. संध्याकाळी योगा क्लासला जाऊ की नको असा विचार करत होते, कारण उपवास होता आणि उपवास असला की मग योगा केला ना की जास्त डाऊन वाटतं. पण तरीसुद्धा मी गेले, कारण असं वाटलं की जास्त दांड्या मारल्या की मग आमच्या मॅडमसुद्धा ओरडतात आणि मग ती सवय लागते दांड्या मारायची. त्यामुळे मग मी गेले योगा क्लासला. आल्यानंतर सगळ्या खिडक्या वगैरे आधी ओपन केल्या. संध्याकाळची फ्रेश अशी हवा घरामध्ये येते तेव्हा खूप बरं वाटतं. खरं तर उपवास जरी असला तरी दिवसभर बाकीची पण कामं असतात, त्यामुळे धावपळ थोडीफार होतेच. सकाळी मी फक्त डाळ भातच केलेला होता स्वयंपाकासाठी. म्हटलं संध्याकाळी पूर्ण स्वयंपाक करेन, कारण असं पण माऊला फक्त डाळ भात असला तरी पण तिला चालतो. तर मी आता चहा ठेवलेला आहे. आल्यानंतर सगळ्यात आधी मी चहाच ठेवते आणि संध्याकाळच्या रुटीनची माझी सुरुवात जी असते ती चहापासूनच होते. योगा क्लासून आले की मग मी फ्रेश होते, तोंड हातपाय वगैरे स्वच्छ धुते आणि मग त्यानंतर चहा ठेवते. चहा पिता पिता थोडा वेळ मोबाईल बघायचा असतो मला, म्हणजे थोडंसं इंस्टाग्रामला सुद्धा रील्स वगैरे अपलोड करायचं असतं. तर तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की माझ्या प्रोफाईलला व्हिजिट करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर नक्की त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक कराल तर डायरेक्टली इंस्टाग्राम पेज माझं ओपन होईल आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. कारण मला रील्स करायला खूप आवडतात आणि मी तिकडे सुद्धा रील्स पोस्ट करत असते. तर काही रील्स इकडे पोस्ट करते म्हणजे YTला, यूट्यूबला, तर काही इंस्टाग्रामला पोस्ट करते. तर मी इंस्टाग्रामला सुद्धा डान्सचे वगैरे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, जसे मी यूट्यूबला अपलोड करते तसे. आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओजसुद्धा आहे, तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि जर तुम्ही फॉलो केलं तर मला कमेंटसुद्धा करा की फॉलो केलेलं आहे असं, तर मला खूप बरं वाटेल, छान वाटेल, म्हणजे आवडेल मला तुम्ही मला फॉलो केलं तर. कारण तुम्ही माझी यूट्यूबची फॅमिली आहात आणि जर इंस्टाग्रामला पण फॉलो केलं तर इंस्टाग्रामची पण फॅमिली होऊन जाईल. तर तुमच्याशी बोलता बोलता चहा माझा रेडी झालेला आहे. आता मी चहा घेणार आहे, कारण त्यानंतर पुन्हा संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे असते आणि सोमवारची सेवासुद्धा असते. म्हणजे सेवा म्हणजे जास्त काही नाही, फक्त ओम नमः शिवाय हा मंत्र जाप असतो किंवा सांब सदाशिव हा एक मंत्र आहे, जो माता पार्वती आणि भगवान शिवशंकराचा मंत्र आहे. तर संध्याकाळी दिवाबत्ती जेव्हा मी केली तेव्हा मी एक गोष्ट नोटीस केली की जो धूर आहे ना अगरबत्तीचा म्हणजे धूपचा, तर तो पूर्ण स्वामींच्या फोटोकडे जात होता. बघा तुम्ही नीट बघू शकता तुम्ही की धूप लावलेला आहे मी आणि त्याचा धूर आहे ना तो पूर्ण स्वामींच्या दिशेने जात होता. तर जेव्हा असं होतं ना तेव्हा खूप तो पॉझिटिव्ह एक साईन असते की आपण जी काही सेवा वगैरे केलेली आहे ना ती देवाने मान्य केलेली आहे, अशी ती साईन असते. त्याचप्रमाणे तुम्ही हे पण बघितलं असेल की आपण जेव्हा दिवा लावतो देवापुढे तेव्हा त्या दिव्यामध्ये सुद्धा कधी कधी फूल तयार होतं, म्हणजे जी वात असते ना त्या वातीचं फूल तयार होतं. तर आरती मी करत होते तेव्हा बघा ना स्वामींच्या बरोबर हृदयस्थानी ही ज्योती दिसत आहे. बघा एकदम स्वामींच्या हृदयस्थानी दिसत आहे. ते इतकं भारी वाटत होतं ना. धूप वगैरे लावल्यानंतर संध्याकाळचं वातावरणच एकदम बदलून जातं, सगळं एकदम पॉझिटिव्ह वाटायला लागतं. आणि जेव्हापासून मी मेडिटेशन करायला सुरुवात केली ना तेव्हापासून तर अगदीच पॉझिटिव्ह वाटतं. ज्या माझ्या कोणी मैत्रिणींना मंत्रजाप आणि मेडिटेशनबद्दल जर व्हिडिओ किंवा माहिती हवी असेल तर मला जर तुम्ही कमेंट केली तर मी त्या संदर्भात नक्की व्हिडिओ बनवेन. कारण मेडिटेशनने काय होतं ना आपली
आपली जे निगेटिव्ह थॉट्स असतात ना ते खूप कमी होतात. जेव्हा आपण संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे करतो ना तेव्हाच लगेच आपण 5-10 मिनटं 15 मिनटं मेडिटेशन करायला बसायचं आणि हळूहळू तुम्ही ते प्रॅक्टिस वाढवू शकता. म्हणजे सुरुवातीला 5 मिनटं, मग 10 मिनटं, मग 15 मिनटं असं हळूहळू वाढवत जाऊन अर्धा ते पाऊण तास 1 तासापर्यंत सुद्धा तुम्ही मेडिटेशन करू शकता. सुरुवातीला आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, पण नंतर कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं. हे बघा आता पुन्हासुद्धा मी धूप लावलेला आहे आणि धूर जो आहे तो स्वामींच्या फोटोकडेच जात आहे. तर खूप भारी वाटतं. तर दिवाबत्ती वगैरे केली, सेवा केली. त्यानंतर माझे लक्षात आलं की भरपूर भांडी पडलेली आहेत, पाणीसुद्धा भरायचं आहे आणि आज उपवाससुद्धा आहे. उपवास असल्यावर मग संध्याकाळच्या वेळेला जरा जास्त भूक लागल्यासारखी होते. मी लगेच भांडी वगैरे घासून घेतली, पाणी भरलं आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले. मसूरची आमटी करत आहे आज आणि एक सुकी भाजीसुद्धा करायचा विचार आहे. श्रावण महिना आहे आणि भाज्या भरपूर मार्केटमध्ये मिळत आहेत. तर येताना योगा क्लासवरून मी कांद्याची पात आणली होती. मला कांद्याची पात खूप आवडते. माझे पप्पा तर खूप भारी बनवतात कांद्याची पात. तर पप्पा जेव्हा बनवतात ना तेव्हा ते त्यामध्ये मुगाची डाळ वगैरे पण टाकतात, पण मी नाही टाकली आहे कारण ती डाळ शिजायला वेळ लागते आणि थोडी आधी भिजत टाकावी लागते म्हणजे भाजीत वापरण्याच्या आधी. तर मी कांद्याची पात पण बनवली आणि मग त्यानंतर ह्या मिरच्या आणल्या होत्या मी भाजीबरोबरच. ह्या मिरच्या खूप छान लागतात जेव्हा अशी आपण भजी टाईप बनवतो ना, म्हणजे मिरचीची भजी म्हणतात ना, तसं बनवायचा प्लॅन होता. तर कसं आहे ना, उपवास पण आहे आणि नैवेद्य पण दाखवायचा असतो. त्यामुळे जरा स्वयंपाक आज जरा जास्तच होता कारण काहीतरी गोडाचं पण बनवायचं होतं. गोडामध्ये मी रवा बनवायचा म्हणजे शिरा बनवायचा विचार करत होते. तर म्हटलं आधी मिरचीची भजी करून घेऊया. तोपर्यंत इकडे माझी कांद्याची पात शिजलेली आहे. मी 10 रुपयाची भाजी आणली होती आणि एवढीशीच भाजी झाली आहे जी फक्त मलाच पुरणार आहे. पण मलाच आवडते, बाकी कोणाला घरात आवडत नाही, त्यामुळे काही प्रश्न नाही आहे. तर पीठ तर मी आधीच मळून ठेवलेलं होतं. डाळ भात सकाळचा होता आणि पातळ भाजी आणि सुकी भाजीसुद्धा झालेली आहे. आता मला मिरचीची भजी करायची आहे. मिरचीची भजी झाल्यानंतर मला शिरासुद्धा करायचा आहे. तर म्हटलं आधी भजी करून घेऊया. खरं तर सगळ्यात शेवटी भजी तळते मी नेहमी, पण आज भूक पण खूप लागलेली होती. म्हटलं पटापट एक काम आटोपून हातासरशी वेगळं करून घेऊया, कारण एकदा ना स्लो झाली ना कामं की खूप स्लो होऊन जातात आणि मग मला जास्त भूक लागली की मग मला सुचत नाही काही काम करायला. तरी मी संध्याकाळी एक केळीसुद्धा खाल्लेली होती आणि चहा तर 3-4 वेळा पिलेला होता. कसं असतं ना, सोमवारचा जेव्हा उपवास असतो तेव्हा मीठ खात नाही, त्यामुळे मला फक्त फ्रूट्स खायचे असतात आणि मी दिवसभर जवळजवळ उपाशी म्हणाल तरी चालेल, कारण 3-4 वेळा चहा पिते, 1-2 कप कॉफी घेते आणि एखादं फ्रूट खाते, म्हणजे एक तर ॲपल खाते किंवा मग बनाना वगैरे खाते. तर त्यामुळे भूक लागून जाते. तर मी आता म्हटलं पहिले एक काम पटापट मोकळं करून घेऊया. तेवढ्यात माझ्या बहिणीचा फोन आला, तर तिच्याशी बोलत बोलत मग मी मिरचीची भजी पण केलेली आहेत. जास्त तिखट नाही केली कारण माऊला नाही झाली जास्त तिखट आणि मी पण जास्त तिखट खात नाही. कधी कधी ह्या मिरच्या तिखट निघतात तर कधी कधी एकदम फिक्क्या असतात. आता ह्या मी ज्या बनवलेल्या आहेत त्या कशा आहेत काय माहिती. खरं तर मिरचीचा तिखटपणा कमी होण्यासाठी आतमध्ये थोडंसं मीठ आपण पुरतो. काही जण त्यामध्ये खोबऱ्याचा कूट वगैरे सुद्धा घालतात, काही शेंगदाण्याचा कूट घालतात, पण मला अशा आवडतात मध्ये फक्त मीठ भरलेल्या. तर मिरच्या लगेच करून घेतलेल्या आहे. शिजण्यासाठी थोडंसं हातावर पाणी घेऊन थोडंसं शिपका मारलेला आहे, म्हणजे त्या लगेच शिजून जातात आणि 2 मिनटासाठी फक्त झाकण ठेवलं आहे. तर लगेच शिजून जातात आणि एकदम खरपूस अशा टेस्टी लागतात ह्या मिरच्या. दिसत आहेत पण बघा किती टेस्टी. त्यानंतर लगेच मग मी शिरा करायला घेतलेला आहे, कारण यानंतर मला चपातीसुद्धा करायची होती. तर शिरा केल्यानंतर मग मी देवापुढे नैवेद्य दाखवणार होती फक्त शिऱ्याच्या वाटीचा. मग त्यानंतर मी वेगळं ताट बनवणार होती. तर असा माझा प्लॅन होता. हे सगळं आटोपता साधारण 9 वाजत आले होते आणि मला खरंच भूक लागली होती, कारण असं कधी होत नाही मला की खूप जास्त भूक लागली, पण आहे ना मला आज लागली होती भूक. का बरं काय माहिती, कदाचित योगा केला म्हणून लागली असेल. पण आमच्या मॅडम काही आम्हाला एक्सक्यूज देत नाही. जरीसुद्धा उपवास जरी असेल तरीसुद्धा त्या जेवढ्या एक्सरसाइज त्या सांगतात त्या आम्हाला कराव्याच लागतात. मग कधी कधी मी विचार करते योगा क्लासला सुट्टी घेऊ की काय, पण मी जाते कारण मॅडम आमच्या ओरडतात दांड्या मारल्या तर. तर हे बघा शिरा माझा तयार झालेला आहे. त्याच्यावर मी मस्तपैकी तूप टाकलेलं आहे आणि चपात्यासुद्धा लगेच करून घेतल्या आहे आणि नैवेद्याचं ताटसुद्धा लगेच रेडी करून घेतलं आहे. तर हे आहे माझं नैवेद्याचं ताट. आता मी हे देवापुढे ठेवणार आहे. देवापुढे ठेवलेला नैवेद्य साधारणतः 10 मिनटासाठी मी तसाच राहू देते आणि मग 10-12 मिनटानंतर मग मी तेच ताट मला जेवणासाठी घेते, उपवास सोडण्यासाठी घेते. कारण सुरुवातीला मी आधी असं करायची की छोटीशी एक चाणकी बनवायची, मग त्याच्यात नैवेद्य भरायचा सगळा.
पण ते वेस्ट होतं, कुत्रे पण खात नाही किंवा कोणते प्राणी पण खात नाही. मग त्याच्यापेक्षा असंच ताट बनवायचं, तेच देवाला दाखवायचं, तेच आपण खायचं, असंच करायचं मग मी ठरवलं. तर मी जेवण वगैरे शांततेने करून घेतलं. खरं तर आमच्या गावाकडे सोमवारचा उपवास जो आहे ना तो लवकर सोडतात, म्हणजे संध्याकाळचे 6-6:30ला सोडून घेतात. पण माझं सगळी सेवा, पूजा, घरातली कामं, पाणी वगैरे भरायचं असं सगळं आटोपता मला लेट झालं. तर मी उपवास सोडल्यानंतर किचन वगैरे आटोपून घेतलं आणि आता नाईट रुटीन करणार आहे. आणि माऊचा अभ्याससुद्धा घ्यायचा आहे मला, कारण तिची एक्झाम सुरू आहे. तर आता थोडा वेळ तिचा अभ्यास घेणार आहे, मग त्यानंतर नाईट रुटीन करणार आणि मग झोपणार. तर असा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.